नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. शहरातील रस्त्यांवर विक्रीसाठीची वाहनं अनधिकृतपणे उभ्या करणाऱ्या शोरूमच्या विरोधात महानगरपालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी कारवाई केली आहे. त्याचप्रमाणे फोर्ड पॉइंट आणि हुंदाई हे दोन शोरूम सील करण्याचे आदेश देखील ठाणे महापालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे या शोरूम्सना 10 लाख रुपये दंड करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत. शहरातील रस्त्यांवरनं फिरताना जुनी आणि नवीन गाडी विक्री करणाऱ्या अनेक दुकानं आपल्याला आढळून येतात. या शोरूममधल्या गाड्या सर्रासपणे रस्त्यावर उभ्या केल्या जातात. त्यामुळे ठाणेकर नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून या ठिकाणी वाहतुकीतून मार्ग काढावा लागतो. या सगळ्यांवर आता कारवाईचा बडगा आयुक्तांनी उचलला आहे. 24 तासामध्ये सगळी वाहनं हे रस्त्यावरून दूर करा असे आदेशच महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये शेअर करायची एखादी गोष्ट म्हटली की ती फक्त आपण फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर करत असतो. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचं शेअरिंगच आता काही प्रमाणात दूर झालं आहे. मात्र शेअर फाउंडेशन या संस्थेने शेअर स्ट्रीट ही एक अभिनव कल्पना समोर आणली आहे. आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने ही कल्पना आगामी 4 तारखेला ठाणे शहरातील कचराळी तलावाच्या समोर अस्तित्वात येणार आहे. शेअर फाउंडेशन या संस्थेच्या वतीने आहेरे आणि नाहेरे या दोन घटकातील दरी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलण्यात आलं असल्याचं आमदार श्री संजय केळकर यांनी सांगितलं आहे. यामध्ये प्रामुख्याने कपडे, चपला, भांडी, चादरी, त्याचप्रमाणे पावसाळ्यासाठी लागणाऱ्या वस्तू ज्यांच्याकडे असतील त्यांनी या संस्थेला दान करायच्या आहेत. या वस्तूंची अत्यंतिक गरज ज्यांना आहे अशांना ह्या वस्तू दिल्या जातील अशी माहिती देखील श्री केळकर यांनी दिली. आपल्या घरामध्ये जे वापरात नसलेले पण चांगल्या गोष्टी अनेक असतात. मग भांडी असतील, कपडे असतील, ब्लँकेट आहेत, पावसाळ्याचे काही गोष्टी आहेत, चपला आहेत, शूज आहेत. तर ह्या ज्या आहेत त्या शेअर स्ट्रीटमध्ये लोकांनी डोनेट करायच्या आणि ज्यांना त्याची गरज आहे त्यांनी त्या घेऊन जायच्या. अशा प्रकारची ही संकल्पना आहे आणि ही संकल्पना अतिशय ज्याला म्हणता येईल की एक सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून ही या माध्यमातून आम्ही राबवतो आहे. शेअर फाउंडेशन हा 20 ते 25 वर्ष वयोगटातील 15 ते 20 तरुण मुलामुलींचा गट आहे. यापूर्वी प्लॅनेट फ्रेंड्सच्या माध्यमातून ठाण्याचा जुना ST डेपो आणि इतर वेगवेगळ्या भागांची स्वच्छता आणि रंगरंगोटी या संस्थेने केली होती. विशेष म्हणजे ठाणे महानगरपालिकेने देखील या उपक्रमाला खूप चांगला प्रतिसाद दिला असून अतिरिक्त आयुक्त श्री सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेचे कर्मचारी देखील या उपक्रमाला साथ देणार आहेत. हम डोनेशन का जो कॉन्सेप्ट है जहाँ पे गिवर चूज़ करता है हमेशा उसको क्या देना है और टेकर को चॉइस नहीं होता है कि उसको क्या लेना है. गिवर को कपड़ा देना होगा, टेकर को बर्तन चाहिए होगा और उसको चॉइस नहीं होता. हम ये कॉन्सेप्ट को सॉल्व कर रहे हैं शेयर स्ट्रीट से, जहाँ पे डोनेशंस हम लोगों को रिक्वेस्ट कर रहे हैं आप दो और हम ये डिस्प्ले कर रहे हैं एक स्टोर फॉर्मेट में कचराली तालाब के वहाँ पर. जब हम शेयर स्ट्रीट करेंगे हम टेकर्स को वहाँ बुला रहे हैं, वहाँ से वो चूज़ करके लेकर जा सकते हैं उन्हें जो चाहिए. तो यहाँ पे डिग्निटी ऑफ द टेकर इज़ टेकन केयर. Takers should feel dignified and privileged while they are taking stuff is what we are aiming at. खारेगाव परिसरात नव्याने तयार करण्यात येणाऱ्या रस्त्याला विरोध करण्यासाठी आता ठाण्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. ठाण्यातील खारेगाव येथील रस्त्याला विरोध नसून दुसरीकडे शेतकऱ्यांना मोबदला देण्याबरोबरच इतर फायदे देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. आज महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी सर्वेक्षण सुरू असताना शेतकऱ्यांनी त्याला विरोध केल्यामुळे सर्वेक्षण होऊ शकलं नाही. एकीकडे समृद्धी महामार्गाला विरोध होत असताना दुसरीकडे मात्र ठाण्यातील खारेगाव परिसरात ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सध्या नवीन रस्त्याचे काम सुरू आहे. सदरचे काम सुरू असतानाच या ठिकाणी असलेल्या नागरिकांना त्याचा TDR देण्यात यावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. सदरच्या जमिनी या कब्जा वहिवटीने सदरच्या शेतकऱ्यांकडे होत्या तरी देखील पालिका आणि ज्या विकासकाने जमिनी घेतल्या आहेत त्यांनी जाणून बुजून सर्वेचे काम सुरू केलं असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. यावेळी शिवसेना उपनेते श्री दशरथ पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आमदार श्री सुभाष भोईर यांना तमाम कार्यकर्त्यांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या कार्यकर्तृत्वाने मतदारसंघामध्ये विकास कामांची गंगोत्री निर्माण करणाऱ्या माननीय आमदार श्री सुभाष भोईर यांना पुनश्च एकदा तमाम कार्यकर्त्यांच्या हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुलाफुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास। देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास। विविध सुगंधात उपलब्ध पीतांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात। बस रोक दो। कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये। 55 रुपये? हाँ ये लीजिए। सर छुट्टे नहीं हैं। छुट्टी तो मेरे पास भी नहीं है। तो एक काम कीजिए सर, यूपीआई के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए, मेरा वर्चुअल आईडी पीछे लिखा हुआ है। अच्छा ओके ओके। हम यूपीआई को सपोर्ट करते हैं। मेरा देश मेरा देश मेरा देश मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका, 50% महासेल। किती? 50% महासेल। हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ। बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात। अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम। ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम। बॅरॉन मेन्स स्टुडिओ, पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव। चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये। बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे। दूरध्वनी 02225304837। बॅरॉन मेन्स स्टुडिओ। ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि विद्यमान आमदार श्री सुभाष भोईर हे आत्ता आपल्यावर आहेत। नाना, सर्वप्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। काय सांगाल आज? धन्यवाद। आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तमाम मतदारांचा आशीर्वाद, आईवडिलांचा आशीर्वाद, ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे सर्वांचं सहकार्याने आज इथपर्यंत पोहोचलो, त्याबद्दल मनपूर्वक मतदार राजा आणि सर्व मित्रमंडळी, कुटुंब, नातेवाईक यांचं मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। आमदारकीची कारकीर्द व्हायला आता 3 वर्ष पूर्ण व्हायला आलेले आहेत आणि 3 वर्षामध्ये या परिसरामध्ये कामाचा मोठा धडाका लागल्याचं चित्र बघायला मिळतं आहे। आणि आज तर तुम्ही जे काही लोकांनी प्रसिद्ध केलेलं आहे त्याच्यामध्ये विकासाचे भोई असं तुमचं वर्णन केलेलं आहे, काय सांगाल? 3 वर्षाला अजून 6 महिने बाकी आहेत, आता 2.5 वर्ष पूर्ण झाले आहेत। आणि जेव्हा मतदार राजाने जनतेने निवडून दिलेलं असतं, त्यामुळे पक्षाचे नेते मंडळी सतत जनतेमध्ये राहून जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत, अशा प्रकारचा आमच्या नेते मंडळींचा मनापासून प्रामाणिक इच्छा असते। म्हणूनच आम्ही नेहमी सांगत असतो, पहिला करतो ना मग सांगतो। त्या दृष्टिकोनातून पक्ष नेतृत्व आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, युवा नेते आदित्यजी ठाकरे, पालकमंत्री एकनाथजी शिंदे
साहेब यांच्या सर्वांच्या प्रयत्नांना आपण या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना हव्या असलेल्या ज्या महत्त्वाच्या गरजा आहेत, पाणी, वीज, रस्ते, या दृष्टिकोनामध्ये आपण जास्तीत जास्त लक्ष घातलेलं आहे. आणि त्याचबरोबर बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत, दिघे साहेबांचे आशीर्वाद आहेत, पिंट्यादादांचे आशीर्वाद आहेत. या सर्वांच्या आशीर्वादानं आपण या ठिकाणी कामाला सुरुवात केली आणि त्या कामाला खऱ्या अर्थानं जिथे आपण हात घालतो तिथे यश नक्की प्राप्त होतं. तुमच्या स्वप्नातलं एक प्रोजेक्ट आहे ते म्हणजे भारत गिअरपासून ऐरोलीपर्यंतचं एक टनेलचा रस्ता तुम्ही करताय, भुयारी मार्ग करता आहात. त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा फायदा होणार आहे. काय आहे हे स्वप्न? हो, गेल्या अनेक वर्षापासून कल्याण डोंबिवली कल्याण ठाणे समांतर रस्ता हवा होता, परंतु तो शक्य नसल्यामुळे, कारण CRZ पूर्ण 90% जागा असल्यामुळे हा पर्यायी रस्ता MMRDच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे हा प्रस्ताव दिला होता आणि तो मुख्यमंत्र्यांना लक्षात आल्यामुळे लगेच त्यांनी त्याला हिरवा कंदील दाखवला आणि ह्या कामामध्ये पालकमंत्री सतत बरोबर असतात आणि त्यामुळे हा रस्ता जर झाला, त्याचं टेंडर निघालेलं आहे. टेंडर आणि पूर्णपणे कामाला गती येण्याच्या संबंधी मुख्यमंत्री आणि MMRDचे आयुक्त हे सर्व मिळून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या कामाला गती देण्याचं काम त्या ठिकाणी करतात. त्यामुळे फक्त दिवा, डोंबिवली, कल्याण, डोंबिवली, अमरदा या सर्वच भागाला आणि मुंब्र्याला त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल आणि गेल्या अनेक वर्षापासून जी मागणी असलेली समांतर रस्त्याची ही त्याच्यातनं मला वाटतं पूर्ण होईल, जेणेकरून ह्या भागामध्ये बऱ्याचशा नागरिकांना मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकला, वाहतुकीला तोंड द्यावं लागतं. त्या माध्यमातून मला वाटतं ती वाहतूक खऱ्या अर्थाने इथनं कमी होईल. दुसरा हा जो माफा रोड आहे तो सुद्धा आता 6 लाईन केलेला आहे. तो 4 वे होता, आता तो 6 झाला आहे. त्यामुळे इथली बरीचशी वाहतूक सुरळीत होईल असा मला ठाम विश्वास आहे. त्याचबरोबर MMRDच्या माध्यमातून भारतगेर ते कल्याण फाटा हा रस्तासुद्धा 240 फूटचा करण्याचा सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये 2 मोठे फ्लायओव्हर येतात, उड्डाणपूल येतात, 2 किलोमीटरचा उड्डाणपूल आहे, बायपासच्या तिथे एक उड्डाणपूल आहे. अशा प्रकारची खऱ्या अर्थानं वाहतुकीवर लक्ष ठेवून, लोकांना गरजा असलेल्या गोष्टींवर लक्ष ठेवून हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केलेला आहे. दिव्याच्या प्रश्नांना सुद्धा तुम्ही हात घातलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दिवा दुर्लक्षित होतं, सातत्याने आंदोलन होत होती. त्या ठिकाणी आता तुम्ही लक्ष देत आहात. भूमिगत केबलचा प्रश्न आपण त्याला हात घातलेला आहात. त्याचप्रमाणे ट्रान्सफॉर्मर्सचा प्रश्न आहे, त्या ठिकाणच्या पाण्याचा प्रश्न आहे, 27 गावांच्या पाण्याचा प्रश्न आहे, त्याला आपण हात घातलेला आहे. काय सांगाल? दिवा हे मूळ माझं जन्मगाव आहे. जरी मी इथे राहत असलो तरी जन्मगाव असल्यामुळे त्या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात माझा मतदार राहतो आणि तो मोठा प्रमाणात मतदार असल्यामुळे दिव्या गावातूनच मला 11,000ची लीड होती. त्यामुळे माझं कर्तव्य आहे की दिव्या गावाला खऱ्या अर्थानं नागरी सुविधांमध्ये जास्तीत जास्त कशा प्रकारे ठाणे महापालिका असेल, MIDC असेल, MMRD या माध्यमातून आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा निधी आणून तो विकास करू. या ठिकाणी मी मनापासून जयस्वाल साहेबांचे सुद्धा आभार व्यक्त करतो की त्यांनीसुद्धा दिव्याला महत्त्व देण्यासाठी मला सहकार्य केलं आहे. पण त्यांना सांगितलं होतं आपण ठाण्या शहरामध्ये जेव्हा लक्ष घालतात तेव्हा हा दिवासुद्धा महापालिकेचाच एक अविभाग आहे. तो एक दिव्याला वालीस टाकल्यासारखा सध्या अशा प्रकारची लोकांची चर्चा आहे. पण त्यांनी लगेच त्या भागामध्ये लक्ष घातलं आणि दिवाशील हा रस्ता 24 मीटर करण्याच्या संबंधीचं काम सुरू झालेलं आहे. त्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी निधी दिला आहे आणि जो 30-35 वर्षापासून प्रलंबित रस्ता होता दिवा आगासन, जे पहिले सिटी इंजिनियर ठाण्याचे होते सेनुलकर साहेब, त्यांच्या इच्छा होती, त्यांची दुर्घटना तिथे झाली होती, परंतु त्या रस्त्याला कधीही कुठल्याही लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी वाव दिला नाही. पण मी आमदार झाल्यानंतर स्वप्न होतं, वचन दिलं होतं का हा रस्ता आपण त्या ठिकाणी करणार. त्यामुळे दिवा आगासनच्या रस्त्याला सुद्धा टेंडर जयस्वाल साहेब आणि महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी असतील त्या सर्वांनी सहकार्य देऊन दिवा आगासनच्या रस्त्याला मंजुरी मिळाली. त्यामुळे दिवा आगासन रस्ता भविष्यात भूतो ना भूतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या भूमिपुत्रांना आणि शेतकऱ्यांना त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात होणार आहे. म्हणजे अशा प्रकारच्या योजना त्या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न. 10 MLD आता पाणी वाढवलं. 10 MLDच्या माध्यमातून दिव्याला आता चांगल्या प्रकारे पाण्याची बोंबाबोंब होती ती बंद झालेली आहे. दिव्याला अनेक वर्षापासून विद्युतचा जो म्हणजे दिव्याखाली अंधार असा ज्या नेहमीच बातम्या यायच्या तो दूर करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने केलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आपण दिव्यासाठी
मी बावनकुळे साहेबांचं मनापासून धन्यवाद देतो. त्यांनीसुद्धा मला प्रत्येक जेव्हा त्यांना पत्र व्यवहार केला तेव्हा त्यांनी सकारात्मक दिव्यासाठी निधी उपलब्ध करून द्या. आपण त्या ठिकाणी 4 सबस्टेशन उभे करतो आहे. मॅरेथॉनच्या माध्यमातून बेतवड्याला एक सबस्टेशन होते, पडल्या गावाच्या त्या ठिकाणी एक सबस्टेशन होते, दोस्तीमध्ये एक सबस्टेशन होते, उतारशिवला सबस्टेशन झालं आहे आणि दिव्यासाठी स्पेशल एक सबस्टेशन आपण सील भागामधली जमीन घेतो, तीसुद्धा जमीन देण्याचं आदरणीय कल्याणकर साहेब जिल्हाधिकारी त्यांनी मान्य केलं आहे. म्हणून 30 गुंठे जागा अशा प्रकारे हे दिव्यामध्ये भूमिगत केबल असावी, जे ओव्हरहेड लाईट आहेत त्या बंद कराव्या आणि दिव्यांना खऱ्या अर्थानं मध्ये जी अनन्यसाधारण महत्त्व निर्माण झालं आहे. कारण दिव्यामध्ये भरमसाठ म्हणजे एवढी नागरीकरण झालं आहे तर दिव्याच्या लोकांना आता तिथं खऱ्या अर्थानं विकास देणं गरजेचं. त्यामुळे आज 1 नगरसेवकाचे 8 नगरसेवक झाले. त्यामुळे आज दिव्याला माझ्या माध्यमातून मी जेवढा प्रयत्न करणार तो नक्कीच करेन आणि मला खात्री आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रशासन आणि आमची सत्ता आमचीच आहे. त्यामुळे आमचे महापौर असतील या सर्वांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यातनं हे सर्व प्रकल्प पुढे नेण्यास गती मिळत आहे. एक्झॅक्टली. पण हे सगळं करत असताना ठाणे शहर तुम्हाला आता मिस करतंय, काय सांगाल? ठाणे शहराला मी कधीच मिस करू शकत नाही. तुम्ही नाही, ठाणे शहर तुम्हाला मिस करत. ठाणे शहर जरी मला मिस करत असं पण मी ठाणे शहराला कधी मिस करू शकणार, कारण ठाण्यामध्ये मी मोठा झालो, ठाणे महापालिकेने मला मोठं केलं आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेला कधी विसरू शकणार नाही आणि लोकंसुद्धा मला विसरणार नाही, ते सुद्धा मला मिस करू शकणार. ज्यांना जेव्हा ठाण्याच्या नागरिकांनी मला बोलवलं त्यावेळेला नक्कीच ठाणेकरांसाठी उभा राहण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन एवढं ह्या ठिकाणी सांगतो. आणि त्यामुळे ठाण्याने जे दिलं आहे ते कोणीच मला देऊ शकत नाही अशा. आणि ते आता त्याच्यानंतर आता कल्याण ग्रामीणने देणे सर्वात मोठा म्हणजे आज मला या राज्यामध्ये काम करण्याची संधी कल्याण ग्रामीणच्या माझ्या मतदारांनी दिली आहे. त्यामुळे कल्याण ग्रामीणचं सुद्धा मनापासून या ठिकाणी मी त्यांचं आभार व्यक्त करतो. म्हणजे ठाणे महापालिकेमध्ये 26-27 वर्ष सेवा केली त्यांचंसुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तर हे होते आमदार श्री सुभाष भोईर. ठाणे महानगरपालिकेमध्ये एकेकाळी मुलुख मैदानी तोफ म्हणून सुभाष भोईर सगळ्यांना परिचित होते. ती तोफ आता विधानसभेमध्ये धडधडते. नाना, पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे सदस्य श्री राजेश मोरे यांचा वाढदिवस काल विविध सामाजिक उपक्रमांनी संपन्न झाला. श्री राजेश मोरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना उपनेते श्री अनंत तरे, माजी महापौर श्री संजय मोरे, माजी नगरसेवक श्री संजय तरे, श्री भास्कर पाटील, सुनील खांबे, नगरसेविका सौ रुचिता मोरे, प्रकाश पायरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिवसेनेचे वागळे विभाग प्रमुख आणि नगरसेवक श्री
एकनाथ भोईर यांचा वाढदिवस काल अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला। श्री एकनाथ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। श्री एकनाथ भोईर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी माजी महापौर श्री संजय मोरे, आमदार श्री रवींद्र फाटक, माजी महापौर श्री अशोक वैती, शिवसेना उपनेते श्री अनंत तरे, परिवहन सेवेचे माजी सभापती श्री देवीदास चाळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तर मंडळी, आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा। मात्र तत्पूर्वी ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर करा, कारण यूट्यूब हे मीडियम हे भविष्यातलं माध्यम आहे। ठाणेकर नागरिक, मग तो ठाणे शहरामध्ये असला, मुंबईमध्ये असला, नाशिकमध्ये असला, अगदी परदेशात कुठेही जरी असला तरीही ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल तो बघू शकतो। त्यामुळे अगदी परदेशातले देखील अनेक ठाणेकर हे आज आमच्याशी कनेक्ट झाले आहेत। त्यामुळेच ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण बघत राहा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।